ती तलवार आहे, एकतर जिंका किंवा इथे आपण पाहिलं तर जर जिंकला तर संधी आहे, परंतु पराभूत झाल्यानंतर पॉइंट टेबलला तो संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळणार नाही. यावेळेस समोर खेळलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मयुरेशच्या पहिल्या चेंडूवरती विकेट येते. अजिंक्य खैरेनं टिपला चेल. पहिला बॅटर गौरव लांडे, चेल बाद. सोळा धावा धावपल कोतात, एक विकेट आपण पाहिलं तर इथे षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजीचा संघ देखील आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकात एक चांगली सुरुवात करताना पाहायला मिळाला, परंतु मयुरेश गोलंदाजीच्या मार्क त्याला आणि त्यानं प्रतिस्पर्धी संघाच्या डावाला सुरुंग लावलाय. पहिली विकेट, पहिला बॅटर त्यानं इथे मैदानावरती बाद केलाय. विकेट टेकर गोलंदाज आहे. मागील मॅच मध्ये थोडासा मागणा ठरला होता, काही धावा त्यानं जरूर खर्च केला होता, परंतु या मॅच मध्ये त्यानं पुनरागमन केलं आणि सुरुवात इथे अतिशय जबरदस्त केलाय. गोलंदाजीतून आपण पाहतोय म्हाळुंगे टीम कडनं गोलंदाज मयुरेश. दत्ता लांडे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शुभम सुतार डाऊन दी बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच, टिपलाय चेल, विकेट होईल पतन, मयुरेशला मिळतं यश. बॅक टू बॅक दुसरा बॅटर, बॅक टू दी पहिल्यान, आउट, चेल बाद. किरण इथे आपण पाहिलं तर आता बॅटिंगसाठी मैदान ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम दादा सुतार शॉर्ट थर्डमॅनला आहे, त्यांची जागा फिक्स असते. 38 सर्कलमध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, फाईन लेग या दोन जागेपैकी एका जागेवरती ते नेहमी आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. कारण का फलंदाजीला येत असताना ते सलामीला येतात, आघाडीला येतात, षटकार चौकार घेतात आणि क्षेत्ररक्षण करत असताना मग सेफ जागेवरती थांबणं फार गरजेचं असतं. जो बॅटर सलामीला येतो त्याला धावा बनवायचं असतं, त्याला त्याचा आत्मविश्वास, त्याचा कॉन्फिडन्स कायम ठेवायचा असतो. आणि त्यामुळे इथे आपण पाहिलं तर कॅप्टन अजिंक्य खैरे त्यांना नेहमी थर्डमॅन फाईन लेगला उभं करत असतात. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडतोय. विकेट किपर हरिभाऊ पाडळ इथे आपण पाहिलं तर चेंडूला अडवतायत, फील करतायत, तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. शुभम दादा सुतार यांचे पिताश्री उपस्थित आहेत, अजिंक्य दादा खैरे यांचे पिताश्री उपस्थित आहेत. आणि खरं तर घरातूनच क्रिकेटसाठी फार मोठं पाठबळ म्हाळुंगे गावातील खेळाडूंना आपण पाहतोय. आणि क्रिकेट एक उत्तम साधन आहे. आपण पाहिलं तर आयुष्यात स्वतःला सिद्ध करायचं, नाव कमवण्याची संधी आहे आणि क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूंनी आपल्या नावाचा डंका पेटवलाय. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडतो, विकेट किपर अडवतायत, डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. सभापती करंडक मध्ये देखील आपण पाहिलं म्हाळुंगे गावचे अनेक ग्रामस्थ फार मोठ्या प्रमाणात या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. आज देखील शिवसेना करंडक 2026 मध्ये 30 दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. दुपारच्या सत्रात आपली सर्व कामं उरकून ते आपण पाहिलं तर इथे उपस्थित झाले. त्यांना माहिती आहे आता घोटावड्यावरतून पुन्हा एकदा मानचा दौरा करायचा आहे. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडतोय, विकेट किपर अडवतायत. मयुरेशची गोलंदाजी इथे तिखट आहे. बिकट परिस्थितीत मयूरनं तिखट मारा केलाय. मयुरेशच्या गोलंदाजीतून 2 विकेट आणि त्यानंतर बॅक टू बॅक सलगचे 2 डॉट बॉल त्यानं इथे मैदानात टाकलेले आहेत. किरण बुचुडेला त्यानं रोखून ठेवले, थांबून ठेवले, त्याच्या पायात बेड्या टोकल्यात, साखर दंड टोकलाय, पाय बांधून ठेवलेत आणि काय कमालीची गोलंदाजी मयुरेशकडनं इथे आपल्याला पाहायला मिळते. लागोपाठचे सलग 2 डॉट बॉल त्यानं इथे टाकलेले आहेत. सलगचा तिसरा डॉट बॉल. षटक क्रमांक सलग 4 डॉट बॉल आलेत. इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक संपला, ते 2 गडी बाद 16 धावा, 2 विकेट आल्या. विकेट मेडन ओव्हर. मयुरेशची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा टाळ्याच व्हायला काय हरकत नाही. 2